नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुरंग. आज सुद्धा सामान्य ज्ञान याचाच भाग घेऊन आलो. तर आपण आज डायरेक्टली महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया. महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते ते आधी पहिल्यांदा बघू, नंतर काही महत्त्वाचे भाग सांगेन तुम्हाला. बघा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात तर CO2 कार्बन डायऑक्साईड. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वर्षा देशपांडे यांना. आर हरिकृष्णन हा भारताचा कितवा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर ठरला तर 87वा 87. भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन अर्थकल कोणत्या राज्यात आहे? केरळ. युनेस्कोच्या वारसा यादीत भारतातील एकूण किती ठिकाणे आहेत तर 44. सध्याची झाली 44. वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नुकताच युनेस्कोने वारसा यादीत समावेश केला. म्हणजे यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या किल्ल्यांचा समावेश केला तर त्यातील कोणता किल्ला असा आहे की प्रामुख्याने तो किनारी किल्ल्यांमध्ये त्याचा प्रकार येतो. एकच किल्ला येतो, तो आहे विजयदुर्ग. तामिळनाडूमधील कोणत्या किल्ल्याचा वारसा यादीत समावेश केला गेला आहे तर जिंजी. फिल्मफेअर 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत तर पाणी या चित्रपटाला. हे मुद्दे बघा अत्यंत महत्वाचे आहेत. तर ह्या मुद्द्यांमध्ये हा एक प्रश्न पडण्यासारखा आहे. बघा, महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर येणारा एक PSI ST असिस्टंट तसेच तलाठी आणि वनरक्षक तसेच पोलीस भरती येणार. तर त्याच्या संदर्भात मी चालू घडामोडीचा भाग विशेष चालू करत आहे. त्यासोबतच सामान्यांचा भाग तर चालू होता, पण आता चालू घडामोडी विशेष चालू करणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका संच मी तुम्हाला बोलवतो, मी चालू करत आहे. तर तो भाग एक लवकरच आणतोय. तर त्याच्या संदर्भात नक्कीच जॉईन करा. जे काही आपल्या परिचयातले व्यक्ती असतील जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अभ्यास करत आहेत तर त्यांना सिंपल भागामध्ये जर सिंपल व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती मिळत असेल तर त्यांना नक्की जॉईन करायला सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.